तिला बोंबाबोंब चांगली करता येते आणि आपण त्याचाच फायदा करून घ्यायचा आहे. जे इतके दिवस मुंबई पोलिसांना जमलं नाही ते बोर्डी सारख्या एका लहानशा गावातल्या इन्स्पेक्टरने करून दाखवलं. आता किलवर सापडायला वेळ लागणार नाही. तोपर्यंत ती शांत नाही बसणार सर. आज पुन्हा धमकी दिली. डोंट वरी, आम्ही आहोत तुमच्या बरोबर. सर सर प्लीज प्लीज सर, मला ह्या केसवर परत आणा ना. सर सावनी स्टेटमेंट देईल तेव्हा आपण घेऊच, पण तोपर्यंत थांबता नाही येणार. म्हणजे मला असं वाटतं की तपासाचा वेग वाढवायला हवा. आणि सर हे सगळं मी बाहेर राहून नाही करू शकणार. तेव्हा प्लीज मला ह्या केसवर परत आणा प्लीज. विशाखा, माझ्या हातात असतं तर मी आता या क्षणी ही ऑर्डर दिली असती. पण मी सुद्धा एक सिस्टीमचा भाग आहे. मला सुद्धा कोणाला तरी आन्सर करावं लागतं. मी नियम प्रोटोकॉल हे धाब्यावर नाही बसवू शकत. आणि तुझा आणि ताईचा फोटो पेपरात आल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झालाय. सॉरी टू से, पण तुझी क्रेडिबिलिटी कमी झाली आहे. तरी पण मी बघतो माझ्या लेवलला काय प्रयत्न करता येतात ते. ओके सर. सर आणखी एक रिक्वेस्ट होती. म्हणजे जर शक्य झालं तर ह्या केसवर निदान एखादा सेन्सिबल माणूस आणा जो कोऑपरेट करेल आणि जो मुळात काम करेल. आय एम सॉरी, मला असं म्हणायला नको आहे, पण ACP शेरेकर म्हणजे इम्पॉसिबल आहेत सर. काम कमी आणि अडचणी जास्त असं होतं. आय नो विशाखा, पण त्याची पब्लिकमध्ये आणि वरिष्ठांसमोर वेगळी इमेज आहे. आणि बऱ्याच मंत्र्यांबरोबर त्याची उठबस वगैरे असते. हे सगळं सोपं नाही आहे. सगळीकडे पॉलिटिक्स असतं आणि आपल्याला सगळ्यांना सांभाळायला लागतं. पण मी बघतो. लेट मी सी व्हॉट आय कॅन डू. ओके सर, थँक्यू. बोल बाळा. आई 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 इकडेच आहे. नको साऊस. नाही, कुठेही नाही जाते आई. हा, तू आता आईकडे आलीस की नाही, घाबरायचं नाही. आई आहे, बाबा आहे, आजी आजोबा, वैभूताई सगळे भेटणार आहेत आता. काही काळजी करू नको हा बाळा. काय होतं बाळा? थांब, मी डॉक्टरांना बोलवते. मी चुकले ना, खूप चुकले. मी त्या दिवशी तुझ्याशी खोटं बोलले नसते तरी सगळं झालंच नसतं. साहेब, हे आता काही बोलायचं नाही. या सगळ्या गोष्टी घडून गेल्यात की नाही, आता नाही करायचा ह्याचा विचार. आता फक्त आराम करायचा, शांत राहायचं. आई, मला तुला सोडून लांब कुठेच नाही जायचंय. कुठे नाही जाणार. आणि आई आता तुला कुठे लांब जाऊही देणार नाही. बोल रे. मी तो हॉस्पिटलच्या बाहेर आहे. इथे जास्त काही हालचाल नाही, पण चौधरी मॅडम आणि वेंगसरकर सर येऊन गेले. वेंगसरकर येऊन गेले तर मग हालचाल नाही कसा म्हणतोस रे बावळटा? सिव्हिलमध्ये होते. अच्छा, म्हणजे ऑफ द रेकॉर्ड गेम चालू आहे. बरं, तो भोसले फिरकला होता का तिकडे? नाही सर, मी आल्यापासून तर मला दिसले नाहीत. बर, बारीक लक्ष ठेवा. कुठली हालचाल आढळली की आधी मला फोन करायचा. ओके ओके सर.
झोपली शांत. तुम्ही आलात पण डॉक्टरांनी सांगितलं कोणी भेटायचं नाही आता. हा ठीक आहे, विश्रांती घेऊ दे तिला. डॉक्टर सांगतील त्यांच्या शब्दावर जायचं नाही आपण. चला निघतो मी, बाळा काळजी घे. अभय काहीतरी खायला आणतोय, तुम्ही खाऊन मगच निघा. भरलं पोट माझं. पोर सुखरूप घरी आली, निदान हातीपायी धड आली. तिला विश्रांती घेऊ दे. तूही जास्त दगदग करू नकोस. एक्सक्यूज मी, काय झालं? काय नाही मॅडम, सलाईन बदलत होती. बरं ठीक. हा श्रद्धा, मी वाचलं बघितलंय, आपल्या कोणाचंच नाव नाही त्या बातम्यांमध्ये. तू नाही, मी नाही, चौधरी नाही, भोसले नाही, अभय नाही. आश्चर्य वाटलं, कारण मी आतापर्यंत बघितलं ते पोलीस सगळ्याचं क्रेडिट घेऊन टाकतात. हा भोसले आणि चौधरी, कौतुक वाटलं मला त्यांचं. सगळी चक्र फिरवली आणि त्या बिचाऱ्या दही भातेला सगळं क्रेडिट घेऊ दिलं. इतक्या वर्षात पहिल्यांदाच मी पोलिसातला चांगला माणूस बघितला. चल निघतो मी, नंतर येईल. ऐका पप्पा, एक बाई मला आज साऊ अगं थांब, मला हवंय. काय होतंय? काय होतंय साऊ? काय होतं बाळा? मला हवंय ते. काय हवंय तुला? टोचर हवंय मला. कुठे 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 ते? अगं ए साऊ, काय करतेस? मला दे ना ते प्लीज. मला दे ना. व्यंकट आजोबा, मला दे ना. आग लागली जाती. फुटेल आता. मला कसं तरी होतंय. मला द्या ना. फुटेल आता. मला कसं तरी होतंय प्लीज. पाणी पाणी देऊया का आपण? थोडंसं पाणी पाणी द्या ना जरा. ए साऊ, अरे सगळी फर्स्ट हँड इन्फो देतो तुला. संध्याकाळी GCC क्लबला आहे 7 वाजता. अरे बाबा, आय वॉज द फर्स्ट पर्सन टू रीच द स्पॉट. आणि मी जे पाहिलं ते इतर कोणीही पाहिलेलं नाहीये. ऍक्च्युअली एक पॉलिटिकल नाव इन्व्हॉल्व. आता बरोबर इश्यूज आल्या पळत. सुधारणार नाही रे तुम्ही लोक. ये चल, ये लवकर ये, काहीतरी धमाका करूयात. चल. वन विदाउट मिल्क, विदाउट शुगर. ओके साहेब. आणि हो, ते चहा गाळणं आणि तो कप नीट धुवून घ्यायचा बरं. हा साहेब. आम्ही समाजातली घाण स्वच्छ करतो, तुम्ही ग्लास मधली तरी करा. हाय सर. अरे हाय, नियाताई शेट्टे. सर, नेहा. हा नाम में क्या रखा है. कसं आहे, तुमच्या नावापेक्षा तुमचं कर्तृत्व फार मोठं आहे. इकडे कसं काय? पण मी हे तुम्हाला विचारायला पाहिजे, तुम्ही इथे टपरीवर काय करताय? म्हणजे अहो, साधी माणसं आहोत आम्ही. असं का सर? काय चेष्टा करताय? नाही चेष्टा नाही. सर, मला तुम्हाला डिस्टर्ब नाही करायचंय, पण जस्ट एक क्युरिओसिटी म्हणून विचारू का? तुम्ही आता कुठल्या केस विषयी बोलत होता? हा, ती गगराट मर्डर केस. ती मुलगी नाही का 16व्या माळ्यावरून खाली पडली. हा, तिचं काय? तिचं काय, ती वरून खाली पडली, वर गेली. तसं नाही सर, तुम्ही म्हणत होतात की तुम्ही जे पाहिलंय ते कोणीच नाही पाहिलंय. म्हणजे नेमकं काय झालंय सर? ते जर मी तुम्हाला सांगितलं तर अनय जोशीला जे एक्सक्लुझिव्ह द्यायचं आहे त्याचा काही अर्थच उरत नाही.
सर 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 अनय जोशी म्हणजे तो सिटी चॅनलचा क्राईम रिपोर्टर, खरी खबर सेगमेंट चालवते तो. करेक्ट. सर तुम्ही त्याला असे, तो माझा रायव्हल आहे, तुम्ही त्याला अशी डायरेक्ट इन्फॉर्मेशन कशी काय देऊ शकता? का नाही देऊ शकत? तुम्ही कोण तो दही भाते त्याला मोठं करता, हे चालतं तुम्हाला. आणि मी अनय जोशीला मोठं केलं तर काय बिघडलं? सांगा ना, काय बिघडलं? त्या चायला यार बघितलं, चहा पावडर बदलली की टेस्ट फालतू होते चहाची. म्हणून असे उठसूट बदल करू नयेत माणसानं, कळलं का? आपल्यालाच त्रास होतो, आपलाच वेळ जातो, मनस्ताप होतो. तुम्ही प्या फालतू चहा. येतो. मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की अशी परिस्थिती येऊ शकते, पण ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे. शी हॅज बिकम अ ड्रग ॲडिक्ट. इंस्पेक्टर विजय भोसले रिपोर्टिंग सर. भोसले कसं काय? ये बस बस. नाही ठीक आहे सर. अरे बस ना. अरे तुला बघून ना एक गोष्ट आठवली. आमचे काका होते नागपूरला, 35-40 वर्ष बँकेत जायचे. रोज जायचं यायचं तेच चालू होतं. एक दिवस काका रिटायर झाले. मग रिटायर झाले तर बँकेने दणक्यात पार्टी बिर्टी केली, त्यांना गिफ्ट दिलं. काका खुश. त्या रात्री गिफ्ट घेऊन काका घरी परत आले, झोपले, सकाळी उठले परत बँकेत. तर तिथले लोक त्यांना सांगत होते, काका तुमचं काय काम, तुम्ही रिटायर झाले. काका ऐकेच ना. मग शेवटी बँकेतल्या 3-4 लोकांनी त्यांना डोक्यावर उचलून बाहेर नेऊन सोडलं. का सांग ना? कारण त्या काकांच्या डोक्यावर जसा परिणाम झाला होता तसा आता तुझ्या डोक्यावर झालेला. तू सस्पेंड झालेला आहेस भोसले, तुझं काम नाही इथे काही. तुला शॉक बसला असेल, आय कॅन अंडरस्टँड, पण जे आहे ते आहे. काय धक्का? डायरेक्ट जॉईंट कमिशनर साहेबांचा जॅक लावलेला असतो. जॅक नाही सर, ज्या गाड्याला लावतात सर, माणसांना लावतात. तो सगळं कळतंय ना भोसले, मला सगळं कळतंय. तू आणि तुझ्या त्या चौधरी मॅडम दोघांनी मिळून काय जॉईंट अकाउंट? चौधरी मॅडम बाबतीत नीट बोलायचं, नाहीतर मग नाही. काय करशील? उचला, तुमचाच आहे ना, उचला. हॅलो सर. येस सर. सर पण भोसलेला असा परस्पर. येस सर, येस सर. ही हॅज ऑलरेडी रिपोर्टेड सर. ओके सर. गुड डे सर. जय हिंद. जय हिंद सर. घोडा. सर मगाशी तुम्ही काकांची गोष्ट सांगितली ना, एकदम बंगार. आज मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. जंगल में मोर नाचा किसी ने न देखा, जंगल में शेर नाचा सबने देखा. गेट आउट. प्लेजर सर. बरी होईल की नाही एवढंच मला सांगा, हो की नाही? काय करावं लागेल? पैसे लागतील, मी पाहिजे तेवढा पैसा टाकीन. रिहॅबिलिटेशन सेंटर असतं ना, मला सांगा ना, मी घेऊन जाईन. काय काय असतं तुम्ही फक्त सांगा मला, मी सगळं करीन. उपचार आहेतच, पण आपल्याला एक एक पाऊल पुढे जावं लागणार आहे. राईट नाऊ शी इज कम्प्लिटली डिपेंडेंट ऑन ड्रग्स. तिची सगळी पॅरामीटर्स हल्ली आहेत. तिला खूप अशक्तपणा आला. तिच्या शरीराला एक सेटबॅक आला. तिला आधी ताकद यायला हवी. आपण सगळ्या लेवल्सवर काम करतो आणि मुख्य प्रॉब्लेम आपल्या लक्षात आलाय. आपण व्यसनाच्या अधीन गेलेल्या एका शरीरावर उपचार करणार.
होईल सगळं नीट. सावनी मिरजकर कोणत्या वार्डात आहे? तुम्ही? हो का, येऊ शकत नाही? नाही तसं नाही, मग कसं आहे? तुम्ही याल असं अपेक्षित नव्हतं. कोण येणार अशी अपेक्षा होती? भोसले? टाइमपास करायला वेळ नाही माझ्याकडे. सावनीची चौकशी करायची मला, जाऊ द्या. का? का काय विचारताय? तुमची मुलगी हरवली तेव्हा तिची तक्रार घेऊन तुम्ही आमच्याच पोलीस स्टेशन मध्ये आला होतात ना. तर मुलगी सापडल्यावर सतत सांगण्याची तुमच्याकडे कळसी पण नाही. पण ठीक आहे, तुम्ही नाही सांगितलं तरी आम्हाला आमची ड्युटी तर करायचीच आहे. शेरेकर सर, अहो सगळी न्यूज चॅनल हीच न्यूज कव्हर करतात, तर आम्हाला वाटलं तुम्हाला कळलं असेल. मुलगी हरवल्याची कंप्लेंट तुम्ही न्यूज चॅनलला केली होती का आमच्या पोलीस स्टेशनला आला होता? हो, पण आम्ही आधीच. काय आधीच? हा, आधीच चौधरी मॅडमला आणि भोसलेला सांगितलं होतं की सावनीला आम्ही सोडून आणलं, असंच ना? हे बघा, तुम्ही काय म्हणताय ते मला कळत नाहीये. मला फक्त आमच्या मुलीची काळजी आहे आणि ती आता कुठल्याही चौकशीला तोंड देण्याच्या परिस्थितीत नाहीये. अरे साहेब, आम्ही काय तिला सोडून नाही आणले. बोर्डी पोलिसांनी रीतसर कारवाई केली होती आणि मग फॉर्मॅलिटीज कम्प्लीट केल्या सर. सगळे पेपरवर्क कम्प्लीट आहेत, नंतर हँडओव्हर केलं. वा 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 वा, पोलिसांची भाषा एक नंबर जमायला लागली तुम्हाला. सगळे प्रोटोकॉल, सगळ्या प्रोसिजर्स तोंडपाठ का? हा, जेलमध्ये इतके दिवस राहण्याचा काहीतरी फायदा होतोच ना. तू शिकवतोस मला पेपरवर्क? सर, मी तुम्हाला काही शिकवत नाही, पण एक गोष्ट नक्की शिकलो. पालकांची परमिशन मिळाल्याशिवाय तुम्ही माझ्या मुलीची चौकशी करू शकत नाही. अच्छा, मला परमिशन घ्यावी लागेल तुझी? पोलीस इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय गंमत वाटली का तुम्हाला? का ड्रग गँगशी संबंध आहे त्या मुलीचा? तुला दाखवतो आता पोलीस काय काय करू शकतात ते. एक्सक्यूज मी, कसला गोंगाट चालू आहे? तुम्ही कोण? तुम्ही कोण? वर्दी घातलेल्या माणसाला तुम्ही कोण विचारताय? पोलिसांची वर्दी घालून जोकर फिरतात का? अच्छा, मग तुम्ही सुद्धा या हॉस्पिटलच्या सिनियर डॉक्टरला आपण कोण असं विचारताय? हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तुमचा आवाज ना तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये चालत असेल. हे हॉस्पिटल आहे, तेव्हा इथे आमचे रूल्स चालतात, तेव्हा तुमचा आवाज जरा हळू. मी एसीपी भूषण शेरेकर. सावनीशी बोलायचं आहे, चौकशी करायची. नाही, तुम्ही आता तिच्याशी बोलू शकत नाही. का? कारण तिची क्रिटिकल कंडिशन आहे. एकतर ती अर्धवट गुंगीत आहे, तिच्या पायाला जबर जखम झाली. जोवर ती स्टेबल होत नाही ना, तोवर तिच्या चौकशीची मी तुम्हाला परमिशन देऊ शकत नाही. जशी तुम्ही तुमची ड्युटी करताय ना, तशीच मी माझी ड्युटी करते, असं समजा. मॅडम, हे पोलीस मॅटर आहे. मान्य आहे मला, पण इथे आम्हाला आमच्या पेशंटची हेल्थ जास्त महत्वाची आहे. तुम्ही तुमची चौकशी नंतर कधीही करू शकता, आणि तुम्हाला जर आमचं ऐकायचं नसेल ना, तर तशी लीगल नोटीस आणा. मग बघू तुम्हाला सावनीशी बोलता येतं की नाही. आणि तुमची ही पोलिसी धमकी ना इथे दाखवू ना, नाहीतर मी चीफ जस्टिस हिरानींना फोन लावेन. मॅडम, कशाला मोठ्या मोठ्या लोकांची नावं घेत आहे? नाही नाही नाही, मी घेतलीही नसती, पण तुम्हाला जर मोठ्या लोकांच्या नावांचीच भाषा कळत असेल ना, तर मी तेही करेन. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू, पण आता सावनी कुठलंही स्टेटमेंट देण्याच्या अवस्थेत नाहीये. हां, तेव्हा तुम्हाला वाट बघावी लागेल. ठीक आहे, कापसे या. हे हवालदार कापसे, हे आजपासून इथे राहणार सावनी मिरजकरच्या प्रोटेक्शनसाठी. हा, कापसे कसा आहे, सावनी मिरजकरची तब्येत आता जरा बरी नाहीये बरं का, पण तिचा संबंध एका खूप मोठ्या ड्रग गँगशी आहे. आणि त्या ड्रग गँगच्या मेंबर्सनी तिला किडनॅप केलं होतं. तर जरी ती सुटली असली तरी अजूनही तिच्या जीवाला धोका असू शकतो.
त्यामुळे तिचं प्रोटेक्शन करणं ही आपली ड्युटी आहे. अंडरस्टँड? त्यामुळे कापसे आता इथे थांबणार. तुम्हाला काय प्रॉब्लेम? नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाही. इकडे उभा राहा. बी अलर्ट.